नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा। मित्रांनो, नीट 2025ची परीक्षा जे विद्यार्थी आता देत आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत। या व्हिडिओमध्ये आपण नीट 2025ची जी एक्झाम दिल्यानंतर जे मार्क्स येतात त्या मार्क्सच्या बरोबरच 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे जे ग्रुपिंगचे विषय आहेत या विषयामध्ये किती मार्क्स मिळवणे आवश्यक आहे या अनुषंगाने हा व्हिडिओ घेऊन आपण आलेलो आहोत। मित्रहो, नीट 2025ची एक्झाम झाल्याच्या नंतर जे विद्यार्थी हेल्थ सायन्सला, हेल्थ कोर्सेसला किंवा मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेतात, आता मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन घेताना कोणकोणत्या प्रकारचे ॲडमिशन आपण नीटच्या गुणांच्या आधारे घेऊ शकतो, तर त्याच्यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS आणि BUMS या प्रकारचे जे कोर्सेस आहेत या कोर्सेसला आपण नीटच्या परीक्षेमध्ये मिळवलेल्या मार्कांवरून ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात करतो। ही ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्रात CET सेलच्या या वेबसाईटवरून सुरू केली जाते। आता ग्रुपिंग म्हणजे काय, तर 12वी सायन्सला जे विद्यार्थी आहेत त्यांचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या 3 विषयांचे मार्क्स मिळून त्याला ग्रुपिंगचे मार्क्स असे म्हणता येईल। आता हे ग्रुपिंगचे मार्क्स किती असायला पाहिजेत आणि कॅटेगरी वाईज ते कोणत्या कॅटेगरी वाईज किती मार्क्स पाहिजेत, तर ओपनवाल्या विद्यार्थ्यांना 300 पैकी 150 मार्क मिळवणे अत्यंत जरुरी आहे। त्याचबरोबर रिझर्व्ड कॅटेगरी, आता रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये OBC, SC, ST, VJ असतील, नव्याने मराठा आरक्षण जे लागू झालेले आहे SEBC ते येतील। त्यांना SEBC या तरतुदीखाली ते सुद्धा रिझर्व्ड कॅटेगरीत येत असल्यामुळे रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 300 पैकी 120 मार्क्स मिळवणे अत्यंत जरुरी आहे। आता 120 मार्क्स रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जे मिळवायचे, तर ते समजा एखाद्या वेळेस तुम्हाला बायोलॉजीत 38 मार्क पडले, फिजिक्समध्ये 42 मार्क पडले आणि केमिस्ट्रीमध्ये 40 मार्क पडले, असे तिन्ही विषयाचे मिळून जर 120 मार्क्स होत असतील तर तुम्ही ग्रुपिंगच्या मार्क्समध्ये इलिजिबल झालेले आहात असं म्हणता येईल। त्याचबरोबर ओपनवाल्यांना 150 मार्क्स मिळवणे जरुरी आहे आणि जे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी आहेत ओपनमध्ये त्यांना 300 पैकी 135 मार्क्स मिळवणे अत्यंत गरजेचं आहे। या ग्रुपिंगच्या मार्क्सच्या आधारे आणि त्याचबरोबर नीटच्या परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेस किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे आपण ॲडमिशन्स प्रोसेसमध्ये भाग घेतो त्याच्याकरता हे मार्क्स जे आहेत ग्रुपिंगचे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर या ग्रुपिंगच्या मार्क्समध्ये तुम्ही बसले नाही, इलिजिबल झाले नाही आणि नीटच्या परीक्षेमध्ये समजा तुम्हाला 600, 650 जरी मार्क्स आलेले असतील तरीसुद्धा तुम्ही ग्रुपिंगच्या मार्क्समध्ये जर कमी पडले तर तुम्ही या ॲडमिशन घेण्यासाठी म्हणजे MBBS, BAMS, BDS, BHMS आणि BUMS या ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही अपात्र आहात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना नीटच्या परीक्षेसोबतच 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेचा सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करणे अत्यंत जरुरी झाले आहे। आता मेडिकल कोर्सेस जे आहेत MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS हे मेडिकल कोर्सेस आहेत। आता याच्यासोबतच नीटच्या गुणांच्या आधारावर पॅरामेडिकल कोर्सेस जे आहेत त्या पॅरामेडिकल कोर्सेसला सुद्धा ॲडमिशन्स आपल्याला घेता येतात। आता त्याच्यामध्ये पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये फिजिओथेरपी म्हणजे ज्याला आपण BPTH म्हणतो, त्याचबरोबर BOTH, BP&O आणि BASLP अशा प्रकारचे कोर्सेस आहेत। परंतु पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये फिजिओथेरपी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा कोर्स आहे। या कोर्ससाठी बरेचसे विद्यार्थी हे ॲडमिशन्स घेत असतात। आता पॅरामेडिकल कोर्सेससाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याकरिता ग्रुपिंगच्या मार्क्सचे कोणतीही इलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही, त्याच्याकरता फक्त 12वी बोर्डाची परीक्षा HSC पास असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर नीटचे जे मार्क्स आहेत ते सुद्धा आवश्यक आहे। परंतु MBBS, BDS, BAMS, BHMS किंवा BUMS याच्यासाठी ग्रुपिंगचा जो क्रायटेरिया आहे तो पॅरामेडिकल कोर्सेससाठी लागू नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी HSC बोर्डाचा अभ्यास करताना ग्रुपिंगच्या मार्क्सवर सुद्धा विशेषतः लक्ष द्यावे, जेणेकरून
नीटच्या चांगल्या मिळवलेल्या गुणांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये आणि त्याकरिता हा व्हिडिओ आम्ही तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत. धन्यवाद.